दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला टाळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला टाळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गर्जला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची हीच ती जन्मभूमी. विदर्भातील लाडकारंजा येथे आपण आलेलो आहोत. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नरहरी या नामे या ग्रामामध्ये अंबा भवानी या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला. आम्ही मंदिरात गेलो तेव्हा नामजप आणि आरती सुरू होतं. खूप छान वाटलं. अंबा भवानी माधव या दाम्पत्याच्या पोटी नरहरी बालरूपात जन्माला आले आणि मौजीबंधनानंतर 1 वर्ष होताच संन्यास धर्माचा प्रचार करण्यासाठी महाराज येथून काशीला गेले. वास्तविक महाराज जेव्हा जन्माला आले त्यानंतर त्यांनी ओमचा प्रणवोच्चार केला. आपल्या मातापित्यांशी किंवा कोणाशी महाराज बोलले नाहीत. मुका म्हणून सर्वांनी महाराजांकडे पाहिले, परंतु महाराज हे स्वतः दत्तावतारी होते हे कोणाला कधी कळलेच नाही. मौजी बंधनामध्ये जेव्हा त्यांची माता त्यांना भिक्षा घालत होती त्यावेळी महाराज वेद म्हणू लागले. त्यावेळेला सर्वांना कळालं की हा बालक साधारण पुरुष नाही आहे, तर हा बालक एक खूप मोठा अद्वितीय पुरुष आहे. त्याप्रमाणे महाराज संन्यास दीक्षा घेण्यासाठी काशीला गेले आणि महाराजांनी जगाचा प्रपंच केला. सर्वांना अनुभूती मिळाली. हीच ती भिंत आहे जिथे महाराजांचा जन्म झाला. एकंदरीत कारंजामध्ये गेल्यानंतर एक वेगळ्याच लहरी येत होत्या. महाराज बालरूपात येथे 9 वर्ष महाराजांनी वास्तव्य केलं. खरंच म्हणजे तो एक काळ वेगळा होता, अलौकिक होता हे आत्ता जाणवतंय अक्षरशः. गुरुचरित्रासारखा अद्वितीय ग्रंथ देणारे महाराज म्हणजे साक्षात दत्त अवतार. त्यांची महती गाण्यास मी असमर्थ आहे. आज महाराजांच्या जन्मस्थळाला जाण्याचा आम्हाला सुवर्णसंधी मिळाली हे ह्यात सगळं आलं. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी हे स्थान शोधून काढलं. महाराजांच्या प्रेरणेनंच त्यांच्याच कृपेनं आज आपल्याला हे स्थान पाहायला मिळत आहे. हा महाराजांचा जन्म झालेला वाडा. अक्षरशः मी प्रत्येक गोष्टीला तिथे हात लावून पाहिलं. वाटत होतं की महाराजांनी इथे स्पर्श केला असेल. काय सांगू, तिथील वेगळीच स्पंदनं होती. ती एक अलौकिक स्थान पाहायला मिळालं आणि जीवनाचं सार्थक झालं. असेच ते क्षण होते आणि ते पुन्हा पुन्हा यावेत हीच महाराजांना प्रार्थना. परमभाग्याने आम्हाला येथे महाप्रसाद मिळाला आणि आम्ही दर्शन घेऊन आलो. दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही वाड्यामध्ये गेलो. तिथे महाराजांच्या जन्मस्थान बघितल्यानंतर एक वेगळा सुखसोहळा मिळाला. संपूर्ण दर्शन झाल्यानंतरच मी ब्लॉग बनवत आहे. हे आठवणीत राहण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्यांनीच आपल्या जीवनाचं सोनं होतं. तर आता आम्ही घराकडे जाण्याचा प्रवास करत आहोत. हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.